हॅलो, आज नाश्त्यासाठी बनवली आहे इडली आणि चटणी. तर इथं मी काल सकाळीच तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेले. चला, श्रावण महिना चालू आहे म्हटलं, संडे काय मंडे काय एकच आहे, म्हणून मी काल सकाळी भिजवलेले पीठ छान फ्लफी झालेले एकदम. मग सकाळी त्याच्या इडल्या बनवायला घेतल्या. अगदीच मस्त पीठ, अगदी असं मऊ पण झालेलं आणि एकदम असं हलकं हलकं वाटत होतं. म्हणून मग इडल्याचा कुकर लावला छान. एक 16-17 इडल्या होत्या, 16 इडल्या होतात माझ्या कुकरमध्ये. आणि खोबऱ्याची चटणी केली, त्याला जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता याचा तडका दिला. मस्त इडली चटणीचा बेत आजचा सकाळचा, भारी वाटलं. चला, इडली चटणी असल्यावर आपल्या घरी काय मग जेवण पण करावंच लागतं, चपाती भाजी भात वरण. म्हणून ह्या इडलीचा ब्रेकफास्टच मला आवडत नाही, पण हे पण करा ते पण करा, वैताग येतं. तुमच्या पण घरी असेच आहेत का लोक, इडली केल्यावर पण जेवणच मागतात? नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी इडली चटणी कशी झाली तेही सांगा. चला, बाय.